पारितोषिक स्वीकारायचंय. गॅबी विनंती करतोय सर सावळाराम यांनी मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक द्यायचंय. बोथ द कॅप्टन 12 मॅन प्लीज रिपोर्ट टू द कॉमेंट्री बॉक्स. नवीन सामना मैदानावरती रंगतोय तो म्हणजे जिवा क्रिकेटर्स मयम आणि त्याचबरोबर तनिषा 18 हरमल या दोघांच्या दरम्यान. कॉमेंट्री कक्षामध्ये बदलाव घेऊन जाऊया. आमचे सुमधुर आवाज मंजूर आवाज सर सावळारामाकडे. धन्यवाद. Requesting 12th man of both the teams to report in the commentary box. धन्यवाद राम गडेकर. मैदानाच्या दिशेने आपण पाहतो दोन बलाढ्य संघ दरम्यान या ठिकाणी लढत. एका बाजूने दोन्ही टीमला विनंती आहे पहिल्यांदाच आपला 12th मॅन लवकरात लवकर कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवा. पंचांना विनंती असेल थोडंसं थांबा. 12th मॅन जोपर्यंत येणार नाही सामना सुरू होणार नाही. विनंती आहे आपल्याला कारण मगासपासून नावं घ्यायला या ठिकाणी आम्हाला डोकेदुखी होत आहे. यूट्यूब आहे आणि यूट्यूबवर सगळी नावं टाकायची आहेत. सलामीची जोडी मैदानात. एका बाजूने नागेश दुसऱ्या बाजूने विश्वजित आणि गोलंदाजी मार्कवर सचिन. सचिन या ठिकाणी बॉलिंग मार्कवर सज्ज झालाय. प्राथमिक फेरीतील लढत आपण मैदानामध्ये पाहतो. यानंतर या सामन्यातील विजेता जो येणाऱ्या कालखंडात खेळेल पररा बॉईज संघाबरोबर. त्यानंतर एका बाजूने वाट बघतोय क्वार्टर फायनल मध्ये दाखल झालेला भाईटवाडा बॉईज कोरगाव क्रिकेट संघ. ओव्हरपिच चेंडू ऑन साइडला फटका खेळला डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडूचा प्रवास. क्षेत्ररक्षक अथक प्रयत्न करतोय. बघता बघता चेंडू स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनला सीमारेषेचं उल्लंघन करतोय. 4 धावा. चार धावेनिशी मैदानात दिमाखातरित्या या ठिकाणी नागेश आपल्या वैयक्तिक आणि आपल्या टीमचे टोटलचे या ठिकाणी अकाउंट ओपन केलंय. धावफलक 4 धावांवर. 2 चेंडूंचा खेळ संपलाय. सचिन या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर प्रारंभीचं षटक हातातोय. अल्टीपल्टीचा प्रयत्न केला जात होता. निश्चितच निर्धाव चेंडूची खेळी समाप्त. चेंडू शरीरावर आदळलाय
आणि त्यानंतर पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची खेळी समाप्त. धावफलक स्थिरावलाय 4 धावांवर 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर. आपण पाहतोय 4 षटकांची लढत. सकाळच्या सत्रापासून धावा जमवणं थोडंसं कठीण होऊन बसलं होतं, परंतु या अगोदरच्या सामन्यात सर्वोच्च धावफलक आपण बघितला तब्बल 62 धावा आणि ज्यामध्ये खऱ्या अर्थानं एक सुंदर योगदान गॅबी याच्याकडनं 31 धावांचं. हो, यावेळी सुंदर चेंडू, मॅजिक डिलिव्हरी, क्लीन बोल्ड. तीनही यष्टी या ठिकाणी उद्ध्वस्त केल्या जात आहेत. पहिला विकेटचा पतंग नागेश बनलाय डगआउटचा शिकार पहिल्या विकेटसाठी. परंतु दुसऱ्या इनिंग मध्ये गॅबीने 2 विकेट देखील आपल्या षटकात हाताळल्या, त्यामुळे त्या ऑलराऊंड परफॉर्मन्सच्या जोरावर त्याला तो किताब देऊन सन्मानित केले गेले, मॅन ऑफ द मॅचचा किताब. मैदानाच्या दिशेने 1 डाऊन बॅटिंगच्या भूमिकेत संदेश या खेळाडूला आपण पाहतोय. विश्वजित याला साथ देण्यासाठी संदेश मैदानात आलाय. महत्वपूर्ण पॉवर प्ले षटक, मॅन्डेटरी पॉवर प्ले. 2 सीमारक्षक आपण सीमारेषे नजीक बघू शकता. एक डीप मिड विकेट, दुसरा सीमारक्षक अगदी डाऊन द ग्राउंड लॉंग ऑफ बाउंड्री लाईनला आपण पाहतोय. दमट वातावरण मैदानामध्ये पुन्हा एकदा आपण पाहतोय. दमट वातावरणामध्ये या ठिकाणी या सुरेश रैना मुर्मूसे मैदान तुएम या मैदानावरती ही सुरू असलेली स्पर्धेचा दुसरा दिवस आणि प्राथमिक पहिला सत्र या दुसऱ्या दिवसातील. ओ, यावेळी सन्मानजनक खेळण्याचा प्रयत्न, थोडासा कॉल चुकलाय दोन्ही फलंदाजांमध्ये. सरते शेवटी विश्वजितने नाकार दिलाय आणि निर्धाव चेंडूची खेळ समाप्त. मैदानात दोन्ही फलंदाजांमध्ये थोडासा ताळमेळ चुकत होता. धाव घेण्याचा प्रयत्न होता परंतु नाकार दिलं गेलं. निर्धाव चेंडूची खेळी समाप्त आणि आता मात्र मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकातील अंतिम चेंडूचा खेळ उरलाय बाकी. 4 धावा धावफलकावर एका विकेटच्या मोबदल्यात. यावेळी टप्पा पडल्यानंतर अतिरिक्त बाउन्स चेंडू मागे. निर्धाव चेंडूची खेळी समाप्त आणि मैदानात पहिल्या षटकाचा पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. 1 गडी बाद, 4 धावा धावफलकावर मैदानात. आपण पाहतोय ही प्राथमिक फेरीची लढत. तनिषा 18 हर्बल विपक्ष जीवा क्रिकेटर्स या 2 बलाढ्य संघादरम्यान लढत सुरू आहे. गोलंदाजी मार्कवर बधू या ठिकाणी सज्ज झालाय. आता मात्र वाईट बॉलचा इशारा आणि फलंदाज हातातून बॅट देखील निसटली होती. तब्बल 15 दुसरं षटक मैदानात आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवर बधू हा सज्ज आहे आणि समोर दुसरा विकेटसाठी ही जोडी आपण पाहतोय. सलामीवीर विश्वजित आणि दुसऱ्या बाजूने संदेश. धावफलक 7 धावांवर आपण पाहतोय. प्राथमिक फेरीची लढत. हो, यावेळी सफल होऊन फटका खेळलाय फाईन लेगच्या दिशेने. एक रचनात्मक फटका खेळलाय डीप फाईन लेग बाउंड्री लाईन. दिशेने भाऊ सीमारेषेचं उल्लंघन झालंय. विश्वजित ज्याच्या बॅट मधून निघालाय. चौकार 4 धावा. हलकासा झालेला बदल क्षेत्ररक्षणात आणि गोलंदाज मधू पुन्हा एकदा सज्ज.
ओव्हर पिच चेंडू यावेळी इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न वाईट लॉंग ऑफ द फील्डर कव्हरला जातोय एका टप्प्याने चेंडूला गॅदर केलाय प्रतिकारी धाव स्ट्राईकला तेवढ्यात सुंदर रनिंग बिटवीन द विकेट 2 धावा मैदानात पूर्ण झालेत आणि या दुहेरी धावेनिशी धावफलक 13 धावांवर कालच्या दिवसात एकापेक्षा एक दर्जेदार खेळाडूंनी या मैदानात आपली खेळी साकारली या स्पर्धेमध्ये सकाळच्या सत्रात सेमीफायनल मध्ये दाखल झालेले लक्ष्मी स्पोर्ट अँड कल्चरल क्लब पेरनेम संघ आणि संध्याकाळच्या सत्रात अगदी उशिरापर्यंत या मैदानावरती सामने सुरू होते आणि त्या संध्याकाळच्या सत्रातील सामन्यात रुपेश शिवजी ती विस्फोट खेळी सिंगल डबल धावा चालवत अँकर रोलची भूमिका बजावत राष्ट्रीय बॉईज पारसेम क्रिकेट संघ जो दिमाखात सेमीफायनल मध्ये प्रवेश करतोय आणि आता मात्र मैदानामध्ये फुल टॉस चेंडूवर विश्वजितचा बॅट बंद निघालाय स्टँड अँड डिस्पॅच 6 रन पुन्हा एकदा खराब चेंडू यावेळी प्रोटेक्शन तैनात आहे फाईन लेगला काय सुंदर क्षेत्ररक्षण मैदानात डीप लॉंग लेग वरनं फाईन लेग पर्यंत गेला क्षेत्ररक्षक आणि आपल्या टीम साठी बहुमूल्य धावा वाचवल्यात एकच धाव या चेंडूवरती मिळाली आहे आणि सिंगल निश्चित धावफलक आपण बघू शकता 20 धावांवर मैदानात 2 ओव्हरचा खेळ संपलाय एका विकेटच्या मोबदल्यात धावफलकावर 20 धावा बॉलिंग मार्कवर विजेश तनिषा 18 आलमर क्रिकेट टीम साठी विजेश बॉलिंग मार्कवर तिसऱ्या षटकात 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर धावफलकावर 10 धावांची धावगती राखत 20 धावा धावफलकावर आपण पाहतोय ऑफस्टिकच्या बाहेर जाणारा चेंडू पंचांकडे जरूर व्हाईट बॉल साठी मागणी केली जाते प्रत्येक इनिंग मध्ये आपल्याला एक एक रिव्ह्यू मिळू शकतो त्याचा रिव्ह्यूचा वापर व्हाईट बॉल त्याचबरोबर बिमर्स साठी आपण करू शकता यावेळी ओव्हर पिच चेंडू विश्वजितचा बॅट बंद निघालाय अजून एक घणाघाती प्रहार आणि तुमच्या स्क्रीनवर तुम्ही बघू शकता बॉल बॉय आकाश उर्फ डंबा याला त्याला कार्य करावं लागतंय सीमारेषेच्या बाहेर या षटकारानिशी परावर्तित झालेलं धावफलक 26 धावांवर एका विकेटच्या मोबदल्यात यावेळी फ्रंट फुटवर जाऊन खेळण्याचा प्रयत्न ऑफस्टिकच्या बराच बाहेर जाणारा चेंडू पंचांनी दोन्ही हात समांतर दर्शवलेत स्क्वेअर चेंडूचा इशारा आणि व्हाईट बॉल निश्चित धावफलक पुढे सरसावलाय धावफलक पुढे सरसावलाय 27 धावांवर पुन्हा एकदा व्हाईट बॉलचा इशारा सलग 2 अवांतर धावा या ठिकाणी खर्च झाला धावफलकावर 28 धावा तिसरं षटक सुरू आहे विजेश गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय पुन्हा एकदा या ठिकाणी पंच वळलेत पुन्हा एकदा व्हाईट बॉलचा इशारा आघाडीचे 2 चेंडू ऑफ स्टिकच्या बाहेर त्यानंतर तिसरा चेंडू लेग स्टिकच्या बाहेर सलग 3 व्हाईट बॉल झालेत आणि धावफलक तुम्ही बघू शकता तब्बल 29 धावांवर पंचांना वारंवार कसरत कवायत करावी लागते मैदानात व्हाईट बॉल साठी पुन्हा एकदा कुटाबाचा चेंडू यावेळी प्रॉपर कनेक्शन झालेले नाहीये डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक झेलद रूपांतर विश्वजितचा विकेटचा पतंग 2 गडी बाद 29 धावा धावफलकावर
च्या गोलंदाजीत बरेचसे अवांतर चेंडू बघितले. त्या गोलंदाजाने कमबॅक करायला सुरुवात केली आहे. एक विस्फोटक खेळाडू जो मैदानात होता ते विश्वजितला मैदानाच्या बाहेर पाठवलंय. ऑफस्टिकच्या बराच बाहेर चेंडू, पुन्हा एकदा स्वर चेंडूचा इशारा. थोडीशी वॉर्मअप करणारी गोलंदाजी आपण पाहतोय मैदानात. या अवांतर धावेनिशी पुन्हा एकदा धावफलक परावर्तित 30 धावांवर. ओ सुंदर चेंडू ब्लॉक मध्ये पुन्हा एकदा खेळवलाय. निर्धाव चेंडूची खेळी समाप्त. धावफलक स्थिरावलाय पुन्हा एकदा 30 धावांवर. आपण पाहतो हे तिसरं षटक. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. बरंच लांबलेलं षटक. ओव्हर पिच चेंडू ऑन साइडला फटका जमिनीलगतच्या सहाय्याने गरंगळत चेंडू गेला डीप मिड विकेटला. क्षेत्ररक्षक अतिशय सुंदर फेकी करतो विकेट किपरच्या दिशेने. एक सिंगल धाव पूर्ण आणि धावफलक या एका धावेने पुन्हा एकदा पुढे सरसावलाय 31 धावांवर. शेवटचा चेंडू ओव्हर मधील नेमका शेवटचा चेंडू उरलाय बाकी. विजेश बॉलिंग मार्कवर सज्ज. ओव्हर पिच चेंडू पुन्हा एकदा प्रॉपर कनेक्शन झालेलं नाहीये. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा आलाय स्क्रीनवर आणि शेवटच्या चेंडूवर सफलता प्राप्त करत संदेशला मैदानाच्या बाहेरचा रास्ता दाखवलाय. तिसरा विकेटचा पतंग. 3 षटकांचा खेळ संपलाय आणि 31 धावा धावफलकावर. संदेशची जागा घेण्यासाठी मितेश मैदानामध्ये आलाय. कार्तिक बॉलिंग मार्कवर चौथ्या षटकासाठी स्लॉक षटकाचा खेळ सुरू होणार आणि समोर विस्फोटक खेळी करावी लागेल मैदानात. विकेटच्या मागे सुदन ठाकूरला देखील आपण पाहतोय. कित्येक वेळा आपल्या संघासाठी सलामीची भूमिका ज्याने बजावली तो सुदन ठाकूर विकेटच्या मागे. ओ अगदी खराब चेंडू, अगदी खराब चेंडू. या चेंडूवर मोठा फटका होणं अत्यंत गरजेचं होतं, परंतु आता मात्र निर्धाव चेंडूची खेळ समाप्त. ओके, रिव्ह्यू घेतलाय पंचांनी या ठिकाणी. तिसऱ्या पंचांकडे मागणी केली जाते. फलंदाजांनी व्हाईट बॉल साठी रिव्ह्यू घेतलाय. आतापर्यंत ऑनफिल्ड डिसिजन आहे डॉट बॉल, परंतु बघूया काय असेल तिसऱ्या पंचांचे निर्णय. काही क्षणातच या ठिकाणी तिसऱ्या पंचांचा निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. पुढच्या सामन्यासाठी पर्रा बॉयज संघ या सामन्यातील विजेत्या संघाबरोबर आपल्याला खेळायचं आहे, त्यामुळे आपण पुढच्या सामन्यामध्ये सज्ज राहायचं आहे. लगेचच या सामन्यानंतर लगेचच पुढचा तो सामना असेल. व्हाईट बॉलचा इशारा येतो तिसऱ्या पंचांकडनं. अवांतर धाव आणि अवांतर धावे निश्चित धाव फलक. आता मात्र पुढे सरसावलेलं पाहतो आपण 32 धावांवर. यावेळी आडव्या बॅटने खेळलाय मिडविकेटच्या दिशेने. क्षेत्ररक्षक आहे, त्या क्षेत्ररक्षकाच्या दिशेने अजून एक झेल या ठिकाणी पकडला गेला. रामदास याच्या माध्यमातून अजून एका झेलाचं रूपांतर, अजून एका विकेटचा पतंग. धावफलक स्थिरावलाय 32 धावांवर. 4 विकेटच्या मोबदल्यात.
प्रॉपर कनेक्शन झाले नाही. विकेट किपर सुदन ठाकूरचे शर्तीचे प्रयत्न ज्या ठिकाणी झेलबाद होऊ शकला असतं, अगदी चांगले प्रयत्न सुदन ठाकूरचे खूप दूरवर गेल्यानंतर देखील, आणि झेल चेंडू निसटला, जमिनीला दान झाला, त्यानंतर 2 धावा पूर्ण झाल्यात आणि दुहेरी धाव निश्चित धावफलक 34 धावांवर. यावेळी लेग स्टिकवर खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा ठिकाणी रेफर केला जातो. तिसऱ्या पंचांकडे रिव्ह्यूची मागणी केली जाते. व्हाईट बॉल साठी ऑनफिल्ड डिसिजन आहे, निर्धाव चेंडू, परंतु बघूया तिसऱ्या पंचांकडनं काय असेल निर्णय. सक्सेसफुल झालेला रिव्ह्यू पुन्हा एकदा आपल्याला मिळेल आणि त्याचाच वापर करत पुन्हा एकदा ठिकाणी रेफर केला जातोय. डिलिव्हरी निर्धाव चेंडू या ठिकाणी तिसऱ्या पंचांकडनं निर्णय आलाय. धावफलक स्थिरावलाय 34 धावांवर धावफलक. आलेला नवीन खेळाडू चंद्रे स्ट्रायकिंग एंडच्या दिशेने आहे. गोलंदाजीत कार्तिक. बॅटची हलकीशी आउटसाइड एज. चेंडूचा प्रवास पुन्हा एकदा शॉट थर्डमॅनला. क्षेत्ररक्षक काहीच फुटबॉलचं प्रदर्शन करतोय क्रिकेटच्या मैदानात आणि दरम्यान मैदानात 2 धाव पूर्ण झाल्यात आणि पुन्हा एकदा दुहेरी धावनेची वधारलेला धावफलक. आता आपण पाहतोय 36 धावांवर. ओव्हरचा विचार करता 2 चेंडूंचा खेळ अजूनही उरलाय बाकी आणि 4 गड्यांच्या मोबदल्यात 36 धावा. धावफलकावरचा लेखाजोखा आपण पाहतो जेव्हा क्रिकेट संघासाठी. बॅटची टॉप एज आणि विकेट किपर सेफ हँड सुदन ठाकूर येतो स्क्रीनवर. विकेटचा पतंग. 5वा गडी बाद झालाय. झिवा क्रिकेटर्स संघाला 5वा आदरा बसलाय आणि धावफलक आपण बघू शकता मात्र 36 धावा धावफलकावर. मिथून नवीन खेळाडू मैदानामध्ये स्ट्राईकच्या दिशेने आलाय आणि धावफलकावर झाला 36 धावा. मिथून नवीन खेळाडू स्ट्राईकवर. आलेल्या पहिला चेंडू पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. नॉन स्ट्राईकवर धावबाद साठी संधी आणि आता मात्र धावबाद असल्याची घोषणा. 6व्या विकेटचा पतंग नेमक्या शेवटच्या चेंडूवर फलंदाज मिथून हा धावबाद होतोय आणि धावफलकावर झाला 36 धावा. 4 षटकांचा 24 चेंडूंचा खेळ संपल्यानंतर 36 धावा धावफलकावर. टार्गेट 37 धावांचं ठेवलं जात आहे. चला विनंती असेल लगेचच आपण क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. लगेचच क्षेत्ररक्षण सजवण्यासाठी विनंती करेल जिवा क्रिकेटर्स संघ. दुसऱ्या बाजूने आपली आघाडीची जोडी देखील सज्ज ठेवायची आहे. तनिषा 18 हरमल क्रिकेट संघ. 24 चेंडू आणि 37 धावा हे समीकरण आहे आणि या सामन्यातील विजेता संघ जो येणाऱ्या कालखंडात पर्रा बॉईज संघाबरोबर खेळेल.
दुसऱ्या इनिंगला प्रारंभ होतो. सलामीची जोडी मैदानात एका बाजूने सुदन ठाकूर, दुसऱ्या बाजूने रामदास आणि बॉलिंग मार्कवर प्रारंभीच मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकाचा खेळ हाताळण्यासाठी जयेश बॉलिंग मार्कवर सज्ज होतो जिवा क्रिकेट संघासाठी. पाठलाग या सामन्यात टार्गेट ठेवलं जाते ते 37 धावांचा पाठलाग करायचा 24 चेंडू मध्ये. आणि बघूया प्रति षटकामागे कशा रीतीने धावांची रणनीती या ठिकाणी धावांची धावगती मेंटेन ठेवत तनिषा 18 अर्मल क्रिकेट संघ या सामन्यात पाठलाग करेल. अर्मल संघासाठी कित्येकदा सलामीच्या भूमिकेत ज्यांनी धावांची अगदी रन मशीन कित्येक वेळा कित्येक स्पर्धेत रन मशीन केली, धावांचा रतीब ज्याने घातला तो सुदन ठाकूर आज तनिषा 18 अर्मल संघासाठी सलामीच्या भूमिकेत दायित्व देताना आपण पाहणार आहोत या स्पर्धेदरम्यान. गोलंदाजीमध्ये या ठिकाणी जयेश गोलंदाजीची सुरुवात करतोय जिवा क्रिकेट संघासाठी पॉवर प्लेच्या षटकात. पहिला चेंडू बॅटचे बॉटम एज या ठिकाणी चेंडूने घेतले, मिड ऑनला क्षेत्ररक्षक बॅकअप देईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, एक मात्र धाव, एका धावेवर समाधान आणि मैदानामध्ये या सिंगल धावेनिशी सुदन ठाकूर आपल्या टीमचा आणि वैयक्तिक धावफलकाचा या ठिकाणी श्री गणेश करताना आपण पाहतो. एका धावेनिशी या ठिकाणी श्री गणेश झालाय संघाचा देखील. रामदास स्ट्रायकिंग यांच्या दिशेने बॅकफुटवर जाऊन टॅप करण्याचा प्रयत्न, निर्धाव चेंडूची खेळी समाप्त. सुरेश रैना मुर्मुसे मैदान तुएम या ठिकाणी हा सुरू असलेला क्रिकेटचा रणसंग्रामाचा या ठिकाणी लाभ घेण्यासाठी काही क्रीडा रसिक मैदानावरती उपस्थित झालेत, तर काही क्रीडा रसिक जे घर बसले युट्यूबच्या माध्यमातून ग्रामीण टेनिस क्रिकेट.in च्या माध्यमातून या स्पर्धेचा आस्वाद घेत आहेत त्या सगळ्या क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा दुपारच्या सत्रात मनपूर्वक स्वागत. ओव्हरपिच चेंडू ऑन साइडच्या दिशेने फटका खेळला, मिड विकेटच्या दिशेने पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक आहे, सहज रीतीने चेंडूने परती केली आहे. एक धाव पुन्हा एकदा धावफलकात आणि सांघिक धावफलक जो दुहेरी आकड्यात परावर्तित झालाय. एक सिंगल धाव घेत या ठिकाणी धावफलक पुढे सरसवण्याचा प्रयत्न, एका दुसरा खराब चेंडू मिळाल्यानंतर त्याचा देखील समाचार घ्यावा लागेल फलंदाजांना. पुन्हा एकदा फसलेला फटका, बॅटची आउटसाइड एज शॉट, मिड विकेटचा फिल्डर चेंडूची परती करेल. दुसरा प्रयत्नात दिलेला बॅकअप आणि एक मात्र धाव धावफलकावर. आघाडीच्या 4 चेंडूंचा खेळ संपल्यानंतर बिनबाद 3 असा धावफलक आपण पाहतोय. पहिल्या सत्रातील प्राथमिक फेरीची ही शेवटची लढत आहे. यानंतर दुसऱ्या फेरीतील लढत आणि त्यानंतर अजून एक महत्वपूर्ण लढत जी तिसऱ्या फेरीतील देखील असेल. जयेश आपल्या गोलंदाजीत सजवलेलं क्षेत्ररक्षण आणि सजवलेल्या क्षेत्ररक्षणाचा अंदाज घेतल्यानंतर पुन्हा एकदा सज्ज. अल्टीपल्टीचा प्रयत्न, यावेळी शॉर्ट पॉइंट कडनं थोडीशी हारागिरी झाली आहे. दुसऱ्या प्रयत्नात स्वतः डीप पॉइंट वरनं क्षेत्ररक्षक बॅकअप देईल, तेवढ्या 2 धाव मैदानात पूर्ण झाल्यात आणि दुहेरी धावेनिशी धावफलक आता मात्र 5 धावांवर पोहोचलाय. धावफलक 5 धावांवर परावर्तित झालाय. रामदास आणि सुदन ठाकूर ही आघाडीची बिनीची जोडी आपण पाहतोय तनिषा 18 अर्मल क्रिकेट टीम साठी. पुन्हा एकदा बॅकफुटवर जाऊन बॅकफुट पंच, शॉर्ट पॉइंटचा फिल्डर, चेंडूची परती, एक सिंगल धाव आणि सिंगल निशी आता मात्र मैदानात पहिल्या षटकाची समाप्ती. पॉवर प्लेच्या षटकाचा खेळ समाप्त होतोय आणि बिनबाद 37 धावांचा पाठलाग करताना 6 धावा पहिल्या षटकात जमवतोय तनिषा 18 हर्मल क्रिकेट संघ. येणारे 18 चेंडू उरलेत आणि 18 बॉल मध्ये आता मात्र विजयासाठी 31 धावा करायच्या आहेत. बॉलिंग मार्कवर विश्वजित सज्ज होतो. चला मित्रांनो, विनंती, वेळ काढू धोरण थोडस कमी करा कारण वेळेचं बंधन आहे आपल्याला. 15 मिनिटाच्या अगोदर चौथं षटक सुरू होणं गरजेचं आणि त्याचबरोबर एका दुसरा फलंदाज बाद झाला तर दुसऱ्या फलंदाजाने जागा घेण्यासाठी ती 1 मिनिटाच्या आतमध्ये त्याने मैदानामध्ये आपली जागा घेणं अनिवार्य आहे. क्षेत्ररक्षणाची सजावट
विश्वजित स्वतः गोलंदाजी क्षेत्ररक्षणाची सजावट करतोय आणि समोर रामदास आणि सुदन ठाकूर ही बेनीची जोडी दुसऱ्या षटकासाठी सज्ज झाली आहे. अल्टीपल्टीचा प्रयत्न, टप्पा पडल्यानंतर चेंडू काहीसा ब्रेक झाला. रिव्हर्सिप साठी प्रोटेक्शन जरूर तैनात केलं जात आहे, परंतु आता मात्र निर्धाव चेंडूची खेळ समाप्त. यावेळी पुन्हा एकदा प्रयत्न जरूर होता. विकेट किपर चेंडूवर जाईल तेवढ्यात एक धाव आणि पंचांकडनं लेग बाईटचा इशारा आलाय. लेग बाईट स्वरूपात मिळालेली एक सिंगल धाव आणि धावफलक हा तब्बल 7 धावांवर आपण पाहतोय. दुपारच्या सत्रातील हे सुरू असलेले सामने थोडस दमट वातावरणामध्ये देखील मोठे फटके खेचणं थोडस संघर्ष करावा लागेल आणि सिंगल डबल धावांवर देखील भर देणं अनिवार्य. यावेळी ऑफस्टिकच्या बाहेर जाणारा चेंडू पंचांनी दोन्ही हात समांतर दर्शवलेत आणि व्हाईट बॉलचा इशारा. अवांतर धाव. व्हाईट बॉलच्या रूपात धावफलक पुन्हा एकदा परावर्तित झालाय, तो 8 धावांवर. ओव्हरपिच चेंडू इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न. चेंडू बराच वेळ हवेमध्ये बघता बघता चेंडू कव्हरच्या दिशेने ट्रॅव्हल झालाय. चांगला प्रयत्न, परंतु डीप कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झालाय. 4 धावांसाठी चौकार निघालाय सुदनच्या बॅट मधून. बिनबाद 12 धावा धावफलकावर. यावेळी टप्पा पडल्यानंतर कमबॅक करून देणारा चेंडू विश्वजितच्या गोलंदाजीत हाताळला जातोय. निर्धाव चेंडूची खेळी आता मात्र समाप्त झाली आहे. धावफलक 12 धावांवर स्थिरावलेला आपण पाहतोय. अजूनही यानंतर 2 चेंडूंचा खेळ उरलाय बाकी. धावफलकावर तब्बल 12 धावा बिनबाद 37 धावांच्या प्रत्युत्तर दाखल. यावेळी पुन्हा एकदा टप्पा पडल्यानंतर अतिरिक्त बाउन्स चेंडू मागे काहीसा कटर पद्धतीचा चेंडू विश्वजितच्या गोलंदाजीत हाताळला जातोय. टप्पा पडल्यानंतर अगदी स्लोवर वन चेंडू रिलीज करताना ऑफस्टिकच्या बाहेर आणि लेग स्टिकच्या बाहेर चेंडू वळवण्याची कला या गोलंदाजाकडे अवगत आहे आणि ती कामगिरी तो गोलंदाज या षटका दरम्यान आपण करताना पाहतोय. यावेळी पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची खेळी समाप्त आणि मैदानात आघाडीच्या 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 37 धावांचा पाठलाग करताना बिनबाद 12 धावा असं धावफलक आपण पाहतो. 2 षटकांच्या समाप्तीनंतर येणारे 12 चेंडू आणि 12 बॉल मध्ये करायचे आहेत 25 धावा विजयासाठी. बॉलिंग मार्कवर तिसऱ्या षटकासाठी चंद्रेश सज्ज होतोय. 12 बॉल मध्ये 25 धावा करायच्या आहेत आणि आघाडीची जोडी रामदास आणि दुसऱ्या बाजूने सुदन ठाकूर. बिनीची जोडी तनिषा एटीन हर्मल क्रिकेट टीम साठी अजूनही मैदानात. कटर पद्धतीचा चेंडू जरूर होता, परंतु त्याचा समाचार घेतलाय. डीप फाईन लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने भिरकावून दिलाय. रामदासच्या बॅट मधून निघालाय चौकार. 4 धावा. अगदी खराब चेंडू त्या चेंडूवर डोलवलेला चौकार. चौकाराने परावर्तित झालेला धावफलक आपण पाहतोय तब्बल 16 धावांवर. पुन्हा एकदा या ठिकाणी त्याच दिशेने खेळण्याचा प्रयत्न. आता मात्र बॅट आणि बॉलचा संपर्क झालेला नाहीये. निर्धाव चेंडूची खेळ समाप्त. धावफलक आता मात्र स्थिरावलेला आपण पाहतोय फक्त 16 धावांवर. येणाऱ्या कालखंडात 10 चेंडूंचा खेळ उरलाय आणि 21 धावा करायच्या आहेत.
हो, यावेळी टॅप केलाय पॉइंटच्या दिशेने. क्षेत्ररक्षक जरूर तैनात आहे बॅकअप देण्यासाठी. डीप पॉइंट बाउंड्री लाईनच्या दिशेने क्षेत्ररक्षक परती करेल विकेट किपरच्या दिशेने. तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न होता, नाकारलं जात आहे. 2 धावेवर समाधान आणि धावफलक आता मात्र आपण पाहतोय 18 धावांवर. 9 चेंडू आणि 19 धावा हे समीकरण एक मोठा फटका मॅच मध्ये कमबॅक करून देऊ शकतो. पुन्हा एकदा टॅप केलाय. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा त्या ठिकाणी तैनात आहे, परंतु या चेंडूवर मात्र एका धावेवर समाधान मानावं लागेल आणि या सिंगल धावेनिश्चित धावफलक 19 धावांवर. 8 चेंडू आणि आता मात्र करायचे आहेत 8 चेंडू मध्ये येणाऱ्या 18 धावा. 8 बॉल मध्ये 18 धावा, एक मोठा फटका. डगआउट मधनं अपेक्षा वर्तवली जात आहे. सुदर्शन ठाकूर असेल रामदास, किमान तो एक मोठा षटकार या दोन फलंदाजांच्या बॅट मधनं होऊ शकेल का मैदानात. अतिशय वेगवान चेंडू. फलंदाज सतत विकेट किपर देखील बीट झाला आणि निर्धाव चेंडूची खेळी समाप्त. तिसऱ्या षटकातील अंतिम चेंडू. या चेंडूवर सुदर्शन ठाकूरने नेमकं करावं काय? कदाचित सिंगल धाव घेत स्ट्राईक स्वतःकडे ठेवावं की मोठ्या फटक्यांच्या आहारी जावं, या द्विधा मनस्थितीमध्ये सुदर्शन ठाकूर असेल. अंतरिम 7 चेंडू आणि 7 बॉल मध्ये करायच्यात 18 धावा. यावेळी बॅटची लेमन कट. विकेट किपर कडनं झेल सुटला जातोय. दुसरा धावेसाठी प्रयत्न आणि यावेळी मात्र सिंगल धावेवर समाधान मानावं लागेल. एका धावेवर समाधान आणि धावफलक पोहोचलाय तो 20 धावांवर. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. बिनबाद 20 धावा धावफलकावर. पाठलाग 37 धावांचा करायचा आहे, म्हणजे शेवटचे 6 चेंडू आणि 6 बॉल मध्ये करायच्या 17 धावा. 6 चेंडू आणि 17 धावा हे समीकरण. 6 चेंडू मध्ये विजयासाठी 17 धावा करायच्या आहेत. चला, या सामन्यानंतर या सामन्यातील विजेत्या संघाबरोबर पुढच्या सामन्यात खेळणार आहे तो पर्रा बॉयज संघ. आपण सज्ज राहायचं, आपले सगळे खेळाडू सज्ज ठेवा. डगआउटच्या दिशेने आपण यायचंय. पर्रा बॉयज संघ या सामन्यातील विजेत्या संघाबरोबर आपल्याला लगेचच खेळावं लागेल. यस, बॉलिंग मार्कवर मितेश. मितेश बॉलिंग मार्कवर. समोर सुदर्शन ठाकूर आहे. शेवटचे 6 बॉल करायचे 17 धावा. टॅप करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा विकेट किपर कडनं. पुन्हा एकदा सुदर्शन ठाकूरचा देखील झेल सुटला गेला. बाउंड्री लाईन पासून अगदी चेंडू नजदीक राहिला. तिसरा धावेचा प्रयत्न. 3 धावा पूर्ण झाल्यात. स्ट्राईक स्वतःकडे घेण्याचा प्रयत्न आणि या चेंडूवर मिळालेल्या 3 धावा. 3 धावेनिश्चित धावफलक 23 धावांवर पोहोचलाय. आता मात्र समीकरण बदललेलं असेल. 5 चेंडू आणि 14 धावा. ओव्हरपी चेंडू. यावेळी डाऊन द ग्राउंड फटका खेळलाय आणि आता मात्र अगदी सीमारेषे नजदीक जयेशने झेलात रूपांतर केलंय. 4 चेंडू उरलेत आणि 4 बॉल मध्ये विजयासाठी 14 धावा हे मात्र करावे लागतील तनिषा 18 हर्मल क्रिकेट संघाला. 4 चेंडू आणि 14 धावा हे समीकरण.
येते एक सिंगल धाव. सिंगल धावेवर समाधान आणि धावफलक 24 धावांवर. अंतरिम 3 चेंडूंचा खेळ उरलाय आणि 3 चेंडू मध्ये करायचे आहेत ते 13 धावा. 2 मोठे फटके, मॅच मध्ये कमबॅक होऊ शकतो. सुदन ठाकूर हा स्ट्राईकच्या दिशेने असेल. ओरबी चेंडू पुन्हा एकदा ऑन साइडला मिड विकेटच्या दिशेने फटका. दुसरा धावेचा प्रयत्न, फेकी होईल स्ट्राईकच्या दिशेने आणि सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावेवर समाधान आणि धावफलक आता मात्र 26 धावांवर. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत आणि करायच्यात 11 धावा. या चेंडूवर निश्चितच तो मोठा फटका अपेक्षित आहे. तो मोठा फटका खेळल्यानंतर मॅच ऑन होऊ शकते हरमल टीम साठी. 2 बॉल मध्ये करायच्या आहेत 11 धावा. चला पर्रा बॉयज संघ आपला कॅप्टन कॉमेंट्री बॉक्स कडे येऊन थांबा. चला लगेच यायचंय. या सामन्यातील विजेता संघाबरोबर पुढची लढत लगेच टॉस घेतली जाईल. पुन्हा एकदा पुढच्या सामन्याला सुरुवात देखील होईल मैदानात. 2 बॉल मध्ये करायच्या 11 धावा. ओ यावेळी फटका फसला बॅटची आतली कडा. निर्धाव चेंडूची खेळी समाप्त. शेवटचा बॉल शिल्लक आहे. एका चेंडू मध्ये करायच्या 11 धावा विजयासाठी. एका चेंडू मध्ये 11 धावा करायच्या आहेत. आता मात्र टॅप केलाय आणि अशा रीतीने बऱ्याच धावांनी सामन्यात बाजी मारली आहे जीवा क्रिकेटर्स संघाने. आणि या सामन्यात विन होतो तो जीवा क्रिकेटर्स संघ. खूप खूप अभिनंदन. पुढचा सामना लगेचच होतोय. पर्रा बॉयज विपक्ष जीवा क्रिकेटर्स. चला दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या समोर या आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच गोलंदाजीत 6 धावा देऊन एक महत्वपूर्ण षटक हाताळलं. त्याचबरोबर फलंदाजीत 2 षटकार एका चौकाराच्या जोरावर 21 धावांची विस्फोटक खेळी ज्याने केली तो विश्वजित या सामन्याचा ठरतोय मॅन ऑफ द मॅच. सन्माननीय गौरीश मातोंडकर साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी दिली जाईल. गौरीश मातोंडकर साहेबांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी प्रेझेंटेशन बॉक्स कडे दिली जाईल. विश्वजित या सामन्याचा ठरलाय मॅन ऑफ द मॅच. चला दोन्ही टीमचे कॅप्टन पटकन कॉमेंट्री बॉक्स कडे या. पर्रा बॉयज आणि दुसऱ्या बाजूने झिवा क्रिकेटर्स.